आता आपण पाहतोय का आपण 2021 पासून ज्या नवलेवाडीच्या गायरांमध्ये जी आपली 10,000 झाडांची वाटचाल आहे ती आपली निरंतरपणे सुरू आहे आणि आता आपण 5,000पेक्षा जास्त झाडांपर्यंत पोहोचलेलो आहोत। तर माझी सर्व ग्रामस्थांना आज विनंती आहे की येत्या जूनमध्ये आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एक नवीन प्लॉट तयार करतो आहे आणि यावर्षी आपलं उद्दिष्ट जे आहे 1,000 झाडांचं, की नवीन झाडं 1,000 लागली गेली पाहिजेत। त्याला ड्रीप असेल, त्याला व्यवस्थित त्याचं झाडांच्या मोजमापेप्रमाणे त्यांच्या अंतराप्रमाणे ती लावली गेली पाहिजे, असा यावर्षीचा आमचा एक मोठा प्लॅन आहे आणि जूनपासून आपण ते 1,000 झाडांचं उद्दिष्ट यावर्षी आपण सुरू करणार आहे। आत्तापर्यंत लावलेली झाडं आपण पाहू शकताय, आपण पाहताय नेहमी की अतिशय सुंदरपणे चांगल्या पद्धतीने ती वाढत आहेत आणि याही पुढे त्यांची पण निगा ठेवणे, त्यांनाही वेळेवर पाणी घालणे आणि नवीन झाडांकडे बी लक्ष देणे, असा आपला जो यावर्षीचा संकल्प आहे, की जो आपला संकल्प आहे की 10,000 झाडं आपल्याला प्लस पूर्ण करायची, तर त्याची वाटचाल आपली निरंतरपणे सुरू आहे। याही वर्षी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या 5 वर्षामध्ये आपण आता या ध्येयापर्यंत पोहोचलो आहे आणि पुढचं ध्येय हेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पूर्ण करायचं आहे। आपण सर्वजण सहकार्य करालच आणि निश्चित यामुळे आपल्या गावाचं जे नाव आहे ते राज्यात नाही तर देशात जाणार आहे। आपण सर्वजण नेहमी आम्हाला असंच सहकार्य करीत राहा। धन्यवाद। आता ज्यावेळेला तुम्हाला तयार करायचा ना, तर आपण कसं तो प्लॉट तयार केलाय तसं प्लॉट तयार करून मग करावं लागेल ना। बरोबर नाही नाही, आणि ही झाडं ठेवायची असली सर पावसाच्या तोंडावर जाळायचं, हा म्हणजे त्यांना जो त्रास झालाय तो लगेच पाऊस आला की पाऊस आल्याने ते कवर होईल। कव्हर होईल त्याचे. आणि हे काही सिल्वर रायवाळ झाड हे रायवळ येत आहोत सगळीच रायवळ झाड बिनकामाची। हे उलट अशी झाडं झाली ना तुम्हाला उत्पादन पण चालू होईल। नाही आणि ते या सरशिंदे माहिती आहे तुम्हाला, या सरशिंदे पाहिलं ना ते तिथं हो, या सरशिंदे इस्रायलला घेऊन आले उत्पादन येणारे झाडं लावून त्यांचे अहो म्हटले तिकडे नारळ इस्रायलला आहे ना, म्हटले या अशी आलतू फालतू झाडच लावली ज्याच्यातून उत्पादन मिळेल अशीच झाडं लावली। तिथं त्या नारायणगडाच्या खाली बांध अख्खा त्यांच्या तिकडे ते